ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मला वाटतं आपण आज या रॅलीबद्दल बोललेलं बरं, बाकी टाइम तर आपण पॉलिटिकल्स, मला वाटतं त्यांनी जे स्टेटमेंट केले ते खरंच आहे. त्यांना नंतर कसं पाहताय म्हणजे अरे एकदा सत्तेतून बाहेर जातोय आपण दिसत असताना सगळीकडे जे आहे हे जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण आज काय परिस्थिती आहे ही 4 तारखेला जी आहे ही जनता दाखवून देईल. श्रीकांतजी, आपण बोलतो उठाव झाल्याने आपण पाहतो की मोठ्या संख्येने आपल्याकडनं शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी एकंदरीत आपल्याकडे येतात, ते मोठमोठे नगरसेवक येतात. मात्र अजून देखील विरोधकांकडनं टीका जी आहे ती अजून केली जाते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. बघा, मला वाटतं आता विरोधकांना जे आहे टीकेशिवाय, टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाहीये. मी नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं टीका वेगळी, मंत्री महोदय म्हणतात टीका वेगळी असते, टोमणे वेगळे असतात. टोमणे जास्त आहे, टोमणेवीर खूप जन्माला आलेले आहेत. पण मला वाटतं आत्मपरीक्षण जर केलं तर हे लोक आपल्याला का सोडून जात आहेत, इतके लोक, इतके कार्यकर्ते, इतके पदाधिकारी हे का सोडून गेले आपल्याला, हे जर जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते सापडणार नाही. मला वाटतं टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये जे त्यांना धन्यता अशी वाटते, मला वाटतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवा. आम्ही आमचं काम करत राहू. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत हे रोज जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मुख्यमंत्री उद्धवजी तुम्ही कुठे राहता? वरळीला ना? वरळीला असेल बरोबर आहे, मग साहजिक आहे, साहजिक आहे, साहजिक आहे, साहजिक. अरे ऐका साहजिक. बघा, या मतदारसंघाला जी पार्श्वभूमी आहे, रामभाऊ माळगे असतील, रामभाऊ कापसे असतील, जगन्नाथ पाटील साहेब असतील, परांजपे साहेब देखील इथून महायुतीचे उमेदवार म्हणून, खासदार म्हणून गेलेले आहेत. हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे. आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सुरुवातीला हे एकत्र मिळून एका दिलाने जे आहे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. हे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आता, आणि त्याचबरोबर मनसे, RPI, TOK, हे सगळ्याचे सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे हे सगळे एकत्र आलेले आहेत. एक चांगलं चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे. हे चित्र जे आहे, ही युती जी आहे ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते. म्हणून खोट्या जे आहेत हे आरोप करायचं, खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे आता विरोधकांना आता उरलेलं आहे. मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमधून येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.